नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत राशीचक्रातील सर्वात प्रगतशील, बुद्धिमान, समाजप्रिय आणि स्वतःच्या तत्वांवर जगणाऱ्या राशीबद्दल. ती म्हणजे कुंभ रास. 17 मे पासून 14 जून पर्यंतचा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनाला एक नवी कलाटणी देणारा ठरणार आहे. या काळात ग्रहांच्या स्थितीत मोठे फेरबदल होताना तुम्हाला दिसतील. त्यातच अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरू आहे. कुंभ राशीचा स्वामी स्वतः न्याय देवता शनिदेव आहेत. या विशेष ज्योतिषीय संयोगामुळे तुमच्या आयुष्यातील नेमक्या कोणत्या जुन्या चिंता आता संपणार आहेत आणि कोणत्या गोष्टी आता होणारच आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल, पत्रिकेबद्दल, नोकरी, व्यापाराबद्दल, नात्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, पत्रिका पडताळायची असेल, दोष बाधा जाणून घ्यायचे असतील, उपाय सेवा जाणून घ्यायचे असतील, पत्रिकेत कोणते दोष आहेत की नाही ते जाणून घ्यायचे असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, कुंभ राशीचा स्वामी शनी हा शिस्त, न्याय आणि कर्माचा कारक आहे. 17 मे नंतर सूर्य आणि बुधाची युती तुमच्या राशीसाठी नवनवीन वैचारिक आणि आर्थिक बदल घेऊन येत आहे. बौद्धिक क्षमता आणि निर्णय. कुंभ राशीचे लोक खूप पुढचा विचार करणारे असतात. गेल्या काही दिवसात ज्या योजना केवळ तुमच्या डोक्यात होत्या त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तुमची निर्णय क्षमता तीव्र होईल. या काळात तुमचे सामाजिक संबंध वाढतील. मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींशी तुमची भेट होईल, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्कीच मिळेल. शनीची रास असल्यामुळे कामात घाई गडबड करू नका. हळूहळू पण खात्रीशीर प्रगती हे शनीचे सूत्र आहे. तसेच मित्रपरिवारावर आंधळेपणाने विश्वास ठेवून मोठे आर्थिक व्यवहार करू नका. अधिक महिना हा भगवान विष्णूंचा कृपेचा महिना मानला जातो आणि कुंभ राशीसाठी हा काळ जुने वाद आणि मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी अत्यंत अनुकूल ठरेल. गेल्या काही महिन्यांपासून अज्ञात भीती किंवा मानसिक दडपण तुम्ही अनुभवत असाल तर या अधिक महिन्यात ती चिंता आता दूर होईल. अध्यात्माकडे ओढा वाढल्यामुळे मनाला स्थैर्य लाभेल. अडकलेली कामं मार्गी लागतील. जर तुमची एखादी फाईल, मालमत्तेचे वाद किंवा कायदेशीर बाबी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असतील तर त्यात आता गती येईल आणि परिस्थिती तुमच्या बाजूने फिरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत, विशेषतः भावंडांसोबतचे जुने मतभेद संपुष्टात येतील आणि घरात शांततेचे वातावरण राहील. मित्रांनो, उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत आता निर्माण होतील. जर तुम्ही भागीदारीत, पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर नवीन गुंतवणूक करण्याचा विचार तुम्ही करू शकता आणि हा काळ तुमच्यासाठी उत्तम आर्थिक परतावा देणारा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आपली क्षमता दाखवण्याची उत्तम संधी मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होऊन नवीन जबाबदारी किंवा मानाचे पद तुम्हाला मिळू शकते. व्यावसायिक कारणासाठी किंवा कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी लांबच्या प्रवासाचे योग निश्चितपणे जुळून येतील आणि हा प्रवास लाभदायी ठरेल. जर तुम्ही जुनाट आजारांनी किंवा मानसिक थकव्याने त्रस्त असाल तर या काळात आरोग्यात कमालीची सुधारणा दिसून येईल. शरीरात एक नवीन ऊर्जा तुम्हाला जाणवेल. हा काळ तुमच्यासाठी अधिक फलदायी आणि सुरक्षित करण्यासाठी हे सोपे उपाय तुम्ही नक्की करू शकतात. कुंभ राशीचा स्वामी शनी असल्यामुळे दर शनिवारी शनी चालिसा किंवा हनुमान चालिसाचे पठण करा. तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला हा सुरक्षा कवच राहणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीसाठी 17 मे 14 जून हा काळ शनीच्या आशीर्वादाने, कष्टाने सोने करणारा आहे. मिळालेल्या संधीचा योग्य वापर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.